नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. मंडळी, कालच्या भागातली तुम्ही मजा मस्ती आणि मनोरंजन बघितलंय. तसंच मनोरंजन आणि मजा मस्ती आजच्या भागातही आहे. तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या मुलींचं. मंडळी, भारतात सिनेमाची ओळख करून दिली ते आपल्या भारतीय सिनेमाचे जनक माननीय दादासाहेब फाळकेंनी. त्यानंतर त्यांची धुरा सांभाळली ती व्ही शांताराम, शेख फत्तेलाल, विष्णुपंत दामले, सीताराम कुलकर्णी यांनी. आणि यांनी प्रभात कंपनीची स्थापना देखील केली. त्या कंपनीने 20 मराठी चित्रपट, 29 हिंदी चित्रपट आणि 2 तमिळ चित्रपटांची निर्मिती केली. तो काळ प्रभात कंपनीचा सुवर्ण काळ होता. त्यानंतर सिनेमाने खूप बदल पाहिले. रीळ ते मायक्रोचिप पर्यंतचा हा चंदेरी प्रवास दाखवण्यासाठी तुमच्या समोर येते संस्कृती आणि तिच्या सोबतीला यशोदा नानी. जवनात सुंदर राणी उभा तुझे ग अंतर्यामी. लाख लाखा चंदरिया भार होत माझ्या मनी ही प्रीत जागत प्रियतमा भेटूया तुझं आले मी. मेघ सावळा माझा राया भोळा भोवळा माझा राया माझ्यावरी त्याची आभाळाए बढी माया माझा राया ग. मन माझे उमलून स्पर्श तुझा झाला. प्रीतीचा बहर बघ आला हा वेळ लावून गेला. प्रीतीचा बहर बघ आला. तो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला. तू आलीस अन जगण्याला अर्थ नवाला. प्रीतीचा बहर बघ आला. हा वेळ लावली गेला. मक्याच्या शेतात एकलेच होते ठाऊक नव्हता कुणा. अरे उभ्या पिकामध्ये आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा. तुझ्या प्रीतीत झाली गुणी तुझ्या वाचून ना करमी मुळी. माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू तरी तारे सगळा दूर तू. सजना याद ही छळते तुझी याद रे. सजना याद ही छळते तुझी याद रे. बरं नानी, बर कसं वाटलं? छान वाटलं. बरं नानी, हं? मला एक सांग, तू कधीच सिनेमा बघितला नाहीयेस? नाही नाही कधीच नाही बघितला? कधीच नाही बघितलं. आयुष्यात सिनेमा नाही बघितला? आयुष्यात मी मुंबईला सुद्धा आली नाही. बरं, आजोबांबरोबर कोणता चित्रपट वगैरे नाही? नाही 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 गेलीच नाही चित्रपट? नाही नाही नाही. आता त्या बिचाऱ्याने सांगितलं काय, शेतीत राबलं तर आपल्याला खायला मिळेल.
मला काळजी लागली भिणूक लावायची. भाऊजांची आठवण येते. हा येते. येते. जिमनीच येते. जमिनीची आठवण येते. हा माग बघाय नाही ना कोण. बघायला नाही कोण. हा म्हाताऱ्याला लिखी ग घालावलं. 5 लिखी येत्या. 2 जावाय तुमच्यासारखं उंच नेच इथं. लिखी जावायने सांगितलं की बिनदास जा तू मुंबई बघाय म्हातार. हो का? हा. बिंदास फिरणे आम्ही बघतो. हा? पण आजोबांनी कुठे नेलं होतं का फिरायला कधी? नाही 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 नाही. कधीच नाही. नाही नाही. लग्नानंतर कधीच नाही. कधी तुम्ही गावकऱ्याला यायचं तर तुम्ही तिथंच आहे. हे नाही बरोबर. पण तुझी हाऊस मौस काय असेल ती काय आजोबांनी काय. नाही काय नाही. हीच बघ आवस. वा. कसं वाटलं मुंबईत येऊन? कुठली गोष्ट मुंबईतली आवडली तुला? येणारी विमान आवडलं. हा. सकाळी नाश्ता काय केला? न्यारी काय केली? मिसळ मिसळ मटकीची मटकीची. पहिलं खाल्लेलं. आता काय ती गोल गोल काय नो बाय नो मला काय माहित नाही. काय 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 ती गोल 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 बस 7-8 वस्तू पण ती मला काय नाही आवड. संस्कृतीने काय खात होती नेमकं सांगणार? ते गोल गोल ती खात होती ना, त्या ऍक्च्युली पुऱ्या होत्या, पण त्या पुऱ्या थोड्या वेगळ्या वेगळ्या शेपच्या पद्धतीने होत्या. केल्या. तर ती म्हणते हे गोल गोल वगैरे मला नको. पण नाही आता तू आलीस ते सगळा अनुभव घे. आता पोटात खायच पाहिजे. तू चेहरा कशाला लपवते? हा टीव्हीवर बघेल आज जा तुला लाजू नकोस. लाज ती का मग एक पदर सारखा घेतोस की तोंडावर. आज तिकडे बघणार ना टीव्हीवर. हे बघा हे सारखंच खळाला खळाला. नाही पण मी तुला सांगू का तुला लई भारी दिसते आज. भारी दिसून काय एकदम करता? आजोबा आता टीव्ही बघ. अरे हे काय असं पडणार आहे ते. तू काय म्हणते त्यांना? म्हणतेस काय? काय नावाने हाक मारतेस? आप्पा नाना म्हणत्या ती चल खोटाडी. सगळ्या गावात आपण म्हाताऱ्या बोलवते ती. बरं म्हणू दे. काय माझा म्हातारा आहे आपली काय बी. तू म्हातारं म्हणतेस त्यांना? मी म्हणते म्हातार ती म्हणतो म्हातारी. आता आम्ही दोघं म्हातार. मग आधी काय म्हणवतात? काय? पहिल्यापासूनच लग्न झाल्यापासून म्हातारा म्हातारे नाही. म्हणवतात. मग तेव्हा काय म्हणायची? कशाचं काय तवा कामाचं हे बघा असतं असं होतंय बघा. आता तुम्ही म्हणताय लाजती. हे वरचा पंखा वरून ते पदरात. पिन मारून देऊ का तिकडे? मस्त पिना मारल्या पोरींना पण ते राहिना. इशे बदलू नकोस. म्हाताऱ्याला काय म्हणायचीस ते सांग लगीन झाल्यावर. अहो दोघं बी कामाला जायचो. अरे घरात भेटायचं का नाही तुम्ही? बिन भेटताय संसार. अगं मग तेच म्हणतोय आता तिकडे कुठेतरी काम करत असेल नवरा तुझा तर काय म्हणायचीस? ए इकडे असं म्हणायचीस? अयो मारली की म्हातारं मला. इकडे ये. मग प्रेमानं काहीतरी म्हणायचीस की नाही? प्रेमानं काय फिल्माने म्हणायचंय? इकडे या आणि तिकडे जा. हे प्रेमानं म्हणायचे. तुमच्या दोघींचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मुंबईतल्या सगळ्या मोठ्या सणांपैकी एक मोठा सण म्हणजे दहीहंडी. जसं इथे उंच उंच बिल्डिंगांचे थरावर थर असतात तसंच उंच थर लावले जातात. सर्व गोविंदा त्यांची महिनाभर तयारी करतात म्हणजे सराव करतात. बॉसला टिंग्या टाकून ऑफिसला सुट्टी टाकतात. घरचे कार्य पुढे ढकलतात आणि मोठ्या थाटात तो सण साजरा करतात. आणि नुसता साजरा नाही करत तर गाजत वाजत साजरा करतात. त्याच गोविंदा पथकात आज आपल्याकडे 2 व्यक्ती सामील होणार आहेत. तर एक आहे आपली रमशा आणि त्यांच्या जोडीला आहेत शोभा काकी.
वा रमशा येस दादा. या का हा ते खड्डा ओलांडायची स्टेप कशी होती? कुठला खड्डा? अरे ती खड्डा ओलांडत होती नाही. जरा दाखव जरा, एक मिनिट माईक दे जरा, दाखव एकदा कसं होतं ते जरा. खड्डा कळलंय तुम्हाला मंडळी? खड्डा असा ओलांडतात. मस्त. तुम्हाला मजा आली? हो. मुंबईतली मला सांगा, तुम्हाला कुठली गोष्ट आवडली? कधी अपेक्षाही नव्हती की ह्या मंचावर आपण स्वतः चढू, त्याची पायरी चढू. हे कधी म्हणजे स्वप्नात पण बघितलं नव्हतं. पण बिन बघता स्वप्न पूर्ण झालं. गावची आठवण येते? हो येते. खूप येते. कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येते तुम्हाला, सांगा मला. तसं नाही काय, लहान नातू आहेत ना. नातू येते. हा, त्यांची जास्त आठवण येते. सतत अवतीभोवती अशी फिरत असेल, का हा, करत हा. नाही का? हा. नाही सारखा तो घरातला कालवा, आजी 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 हे पाहिजे, आजी मला ते पाहिजे. हो. ते आता कुठेतरी चुकल्यासारखं चुकल्यासारखं वाटतं. चला आता रमशा तुमच्याकडे येतो आम्ही. सांगा मावशींबद्दलच्या चांगल्या गोष्टी सांगा मला. तर सगळ्यात पहिले तर आजींना फॅमिली फर्स्ट प्रेफरन्स आहे त्यांचं. बरोबर. आज पण परफॉर्मन्स करायचं त्यांना खूप आहे असं पहिल्यापासून, की हे करायचं ते करायचं. पण पहिले बोलत होते की मुंबई फिरायला आणलं तू आणि हे काय करायला लावते. आणि तिथे बसलो होतो तेव्हा, अरे आपलं कधी येणार, मला नाचायचं, आपलं कधी येणार. आणि कॉम्पिटेटिव्ह आहे, माझ्यासारखेच आहे. आले तेव्हापासून रमशा तू काळजी नको करू, तुला मी जिंकून देणार असं बोलतात. खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जाऊन असं थँक्यू नसतं दादा, थँक्यू. या. मंडळी, आपल्याकडे नेहमी एक तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो की शहर कधी गावाची दखल घेत नाही, त्यामुळे शहर आणि गावाची दरी वाढत गेली. पण आपल्या जाऊबाई गावात या कार्यक्रमाने ही दरी कमी केली. तशीच दरी मिटवण्याचं काम महाराष्ट्रातील एक अवलियाने केले. गावोगावी हिंडून तिथल्या लोककलेचा, लोकगीतांचा, लोकनृत्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून मराठी गाण्यांना एक बहारदार कार्यक्रम सादर केला आणि सगळ्या शहरी लोकांना दाखवून दिलं, बघा गाड्यांनो, आमचं गाव असं असतोय. गावाची, महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा कार्यक्रम देशातच नाही तर परदेशातही गाजला आणि महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जगभर पोहोचली. अशा जग फिरलेल्या मुसाफिराची मैफिल सजणार आहे आपल्या या जाऊबाई गावाच्या मंचावर. तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय श्री अशोक खंडे यांचं. ग्रामीण संस्कृती छोट्या पडद्यावरती बद्दल तुमचं अभिनंदनही करतो. धन्यवाद. आता तुम्ही नाव घेतलंच तुमच्या कार्यक्रमाचं की मराठीपणा, तर मी आता तुम्हाला विनंती अशी करेन की या आमच्या ज्या महिला आल्यात गावातून, आणि ते पण पहिल्यांदा, म्हणजे आधी कधी त्यांनी शहर बघितलेलं नाहीये, मुंबई त्यांनी बघितलेली नाहीये आणि त्या मुंबईची सफर करायला आल्यात, तर मला असं वाटतं की तुमच्या गाण्यातून मुंबईची सफर होऊ देत. मी एक काम करतो, हा मंच मी तुमच्या ताब्यात देतो आणि तुमची बहारदार गाणी मला सुद्धा तिथे बसून ऐकायला आवडतील. बसा. धन्यवाद. आता आमच्याकडे ग्रामीण भागात इतकं सुंदर वातावरण असतं. आता आमच्याकडे दिवस कसं जातो, झुंजू मुंजू पाट झाली कोंबड्यानं बांग दिली, झुंजू मुंजू पाट झाली कोंबड्यानं बांग दिली, भिर भिरती राणीवाणी पाखर, जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चालर. झुंजू मुंजू पाट झाली कोंबड्यानं बांग दिली. दिवस सुरू झाला, हा शेतावर गेला. मग दुपार झाली, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली. बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली. तिनं दिली
गोडी न्यारीच चटणीला आली 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 घरची लक्ष्मी शेताला आली जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चाल र आता चित्र जरा बदललं आता काय झालंय की तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर गोडी न्यारीच चटणीला आली हे चित्र राहिलं नाही आता दुपारी 12:30-1 वाजला की खाली जायचं आणि वडापाव खायचा खाली जायचं आणि पिझ्झा खायचा ती भाकर करायची त्याची जी गोडी आहे ती गोडी आता नाही आहे पण ही शहरातली अपरिहार्यता आहे आणि म्हणून हा बदल झालेला आहे ते कसे बैलाला घेऊन जायचे मग ते काय त्यांच्याकडे घड्याळ नसायचं पण ती बरोबर उन्हं तापू लागली सूर्य डोक्यावर आला की ती बरोबर पाठीत भाकर घेऊन ती तिथपर्यंत जात होती आता आमच्याकडे काय ट्रेनवरती सगळं चाललंय सायनाया 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 दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी लॉटरी वाले दाणे वाले भजन मंडळी तिकीट पास तपासित टीसी आया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया शहर आणि गाव ह्याच्यातला हा जो फरक आहे ना शहरात माणूस आहे गावात माणुसकी आहे वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुम्ही मुंबईची बाजू देखील मांडलीत तुम्ही गावची बाजू देखील मांडलीत खरंच आणि तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आमच्या इथे आलात त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे खूप खूप आभारी आहोत पण आम्ही असं तुम्हाला जाऊ देणार नाहीये तुमच्यासाठी खास एक भेटवस्तू आहे आमच्याकडे हो धन्यवाद आणा रे आमच्या मुली ज्या आहेत त्या मोहिमेसाठी जातात आणि मोहिमा कशा जोमात केल्या पाहिजेत म्हणून पितांबरीतर्फे त्यांना ही नेहमी एक भेटवस्तू दिली जाते तुम्ही देखील खूप तुमची मोहीम जी आहे तुम्ही जगभरात जाता आणि आपली संस्कृती पोचवण्याचं काम करता ती मोहीम देखील जोखमीची आहे म्हणून तुम्हाला ही पितांबरीतर्फे खास भेटवस्तू करू वेदनेवर मात जगू पुन्हा जोमात पितांबरीचं सुद्धा अभिनंदन अशा कार्यक्रमाला तुम्ही स्पॉन्सरशिप देताय हे जास्त महत्वाचं आहे धन्यवाद मुंबईला नजारा लाभलाय तो अरबी समुद्रामुळे मुंबई पसरली कोळ्यांच्या जाळ्याप्रमाणे आणि त्या मुंबईत जगतो आपण माणसाप्रमाणे त्यांच्या सगळ्यात महत्वाचं आणि पहिला प्रश्न आहे तो सुरक्षिततेचा मुंबईत बघावं तिकडे गर्दी आहे आणि त्या गर्दीला सावरण्यासाठी असतात 24 तास पोलीस ऑन ड्युटी आज मनगडात 10 हत्तीचं बळ असलेले पोलीस रात्रीचा दिवस करून सर्व मुंबईकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतात म्हणूनच आजच्या कार्यक्रमातून आपण त्यांना करूया मानाचा मुजरा तर तो मानाचा मुजरा देण्यासाठी येत आहेत रसिका आणि संगीता काकू
काय रसिका, आज म्हणजे गोळी घालायचंच ठरवलं तसं वाटतं. आज पोलीसची वर्दी घातली आहे ना तर अजून रिस्पेक्ट वाढलं पाहिजे की नाही म्हणून आज पुन्हा जोश वा, वा. लावला. मावशी म्हणजे तुम्हाला सांगतो, रसिकाच्या तोडीस तोडतात तुम्ही. प्रयत्न केला पण आधी तुमच्या मनात नव्हतं नाचायचं का? असं का होतं? कारण का मी एक खेडेगावात आलेली, प्रत्येकाचे काही विचार असतात बरोबर की असल्या क्षेत्रात आपल्याला जायचं नाही, बरोबर फक्त घर चूल आणि मुली एवढंच. बरोबर. पण आता आपण आलोय फिरायला मुंबई. आता तुम्ही मला आज नाचाय सांगाल हे काय माहित नव्हतं. उद्या मुलं घरी जाऊन म्हणतील आई तू मुंबई बघाय गेलतीस का नाचाय गेलतीस, उद्या नाते म्हणतील आई तिथं काय करून राहायचं नाचून म्हणजे त्यांना तुम्ही जर असं नाचलं त्यांना आवडणार नाही असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आता माझ्या नाती आहेत किंवा सुना आहेत, शिकलेले आहेत, त्यांना मी सांगू शकते की तुम्ही हे कला आहे ही एक प्रकारची. पण माझ्या वेळेस सांगितलं असतं माझ्या सासू सासऱ्यांना तर ती तशी म्हटली नसती. ती म्हणली असतीस तू नको ती काम करायला जातीस. तुम्ही एक खूप चांगली गोष्ट काय म्हणतात माहितीये का, की नृत्य ही एक कला आहे आणि हे तुम्हाला पटलं म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना पटवू शकता. बरोबर. अजून एक सांगू तुम्हाला, फक्त आणि फक्त तुमच्या डान्ससाठी वन्स मोर म्हणायचंय मला. वाजवा रे.
वा वा वा. मला खरंच सांगाल, आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो? खरा खरा राग हा? मला म्हणजे राग बी घेत नाही, मी अशीच आहे, हसतच असते. मला कशाचा राग येत नसतो, मी उलट आनंदी राहते. पण दुसऱ्याला आता माझी सटकली, असं कधीतरी तर होत असेल. हा ते होतं की कधी 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 माझ्यावर कधी असं विचार आलाय की रसिकाला बघून सटकली? नाही. ती सकाळी मला म्हणली, म्हणजे रसिका मला म्हणली, आजी मी तुम्हाला उठवते, तुमचे पाय चेपून देते. आणि ती एकटीच उठून गेली आणि परत मला नंतर म्हणते, आजी आजी उठा उठा पटकन. असा राग आलता मला. तेव्हा सटकली होती. बरं रसिका, आता तुझ्याकडे तुम्ही तुझ्या या सखीबद्दल सांग. मी इकडे ना ह्या जेव्हापासून इकडे आल्या ना, त्यांना सगळ्याच गोष्टीबद्दल उल्लूच बनवते. मी असं बोलली की आता फ्लाईट कशी पकडायची, जेव्हा फ्लाईट उडते ना तेव्हा त्यांचे चाकं पकडायचे आणि मग जाऊन बसायचं. तर तुम्ही तसं करा. होय का, फ्लाईट पकडायला लागेल, चल मग धावून धावून जाऊया आपण. बोलले अरे थांबा थांबा, फ्लाईट उडू त्या आधी. आणि शावर घेताना पण मी बोलले अरे हे याच्यातून पाणी नाही येत, हे माईक आहे, याच्यात गाणं गायचं. आणि मग मी लगेच शावर ऑन केलं, त्याच्या तोंडावर पाणी. अरे बापरे. मग सटकणार नाही तर काय होणार मग? मला सकाळी काय म्हणली माहिती का, उठायचं आणि ह्या टपात उडी मारायची. म्हणजे तू पहिली उडी मार, म्हणजे मी मारते. कारण बेडच्या बाजूलाच आहे ना बाथटब. मी बोलली डायरेक्ट उठायचं आणि उडी मारायची. कधी प्रेमाने म्हणती, खोटं खोटं बोलती माझ्याशी की मला जमतंय का नाही, पण मी तिच्या पुढची हुशार आहे, मला आधीच माहिती असतं. हेच काढायचं होतं. रसिका, तुला असं वाटतं त्यांना उल्लू बनवशील तू, असं वाटतं ना तुला? मला असं तेच पण वाटलं, लक्षात पण घ्या, ते खूप हुशार आहेत. खूप स्मार्ट आहे. तुम्ही दोघी असं नसतं होऊ शकत. चल थँक्यू. मुंबईच्या मानी धनवाना मुंबईच्या मानी धनवाना मुसाफिर जना लावा तकाना कशी रेखी व भाग्यरेषा. मुंबई घडली महाराष्ट्रात, सांगतो जन्मसिद्ध हक्कात. जी 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 ही सात बेटांची भुई, ही सात बेटांची भुई, तिची वरदाई महाअंबाई. म्हणून मुंबई नाव पडलं, म्हणून मुंबई नाम पडलं, म्हणून मुंबई नाम पडलं. मुंबई वीणा जीण कसलं, ऐका शाहीर सांगे पुढलं. हजीजी ऐका शाहीर सांगे पुढलं. हजीजी ऐका शाहीर सांगे पुढलं. हजीजी जी 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 मुंबई नगरिया तू देख बबुआ, है मुंबई नगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ, है मुंबई नगरिया तू देख बबुआ. शाहीर शाहीर शाहीर. अरे कसला शाहीर बिर सगळं बाहेर. ही है मुंबई नगरिया तू देख बबुआ, ही है मुंबई नगरिया तू देख बबुआ. अरे काय गड्या, इथं मराठी माणूस मुंबईमध्ये येऊन मुंबईचं गाणं गातोय, तरी गाऊन देत नाही गड्या तू. ए हा पहिला तुला सांगून ठेवतो, हा हाँ मला जो है काय झालं? थोड़ा सा खाजब आला है, बोलता है ये गड्या बिड्या हमको नहीं बोलने का है, फक्त मी माझ्या बायकोचा गड्या, बाकी बी कुणाचा गड्या बिड्या नाही आहे. हा अरे ऐक ना, हा अरे बाबा आपण दोस्ताला मित्राला म्हणतो ना, हाव. काय गड्या, काय चाललं गड्या, हाव. आला का गड्या, बसला का गड्या, खाल्लं का गड्या, हा. असं म्हणतो गड्या. हा कळलं ना गड्या? हे हा बा खा काय बोलला अरे तू, नागड्या खुणा हा कसला बोलतो अरे, अरे कुणाला तसं बोलतो नाही. हा नागड्या. हा अरे तुला काय वाटलं आम्हाला मराठी समजत नाही आहे का? अरे 25-26 वर्ष इथे मुंबईमध्ये गेला, तू काय आम्हाला पागल समजता? कुणाला बोलला हा नागड्या? हा ऐक ना नागडा माझा, बिगडा. अरे
कळलं ना गड्या, समजलं ना गड्या, ना गड्या म्हण. असं आहे काय? नगाडा 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 बजा, नगाडा 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 बजा. कळलं? हे बघ, हा. तुझा नगाडा राहू दे, माझा भाजीचा गाडा आहे. अयो, सकाळी 5 वाजता मला उठायला लागतो, भाजी आणायला लागतो, खेळल्यावरून भाजी आणतो, परत दुपारी मी खानबल करतो. खानबल? अरे नाही का लोक तिथे लिहितात बघ, इथे पोटभर जेवण मिळेल. अरे खानावळ. ते खानावळ तिकडे असेल, आमच्या इथं खानबलच असते. अरे बापरे. ते खानबल करतो आहे, परत संध्याकाळी पाणीपुरीचा ठेला लावतो आहे आणि मध्ये अधनं इस्त्री बी करतो आहे. असा सगळा माझा दिवसभर काम असतो. हे बघ, मला अजिबात तुझ्याशी बोलायला टाइम नाही. चल चालता बात. एवढं तू करतोय? हा, तू काय करतो? मी पोवाडा गातो. मी पाव वडा खातो. कोणाच्या नादी लागलो. एक तर आमच्या बावधन मधल्या शहरातल्या मुली इकडे मुंबईत आल्या, मला तिकडं गावातच ठेवलं. त्यांना हुडकत इथं आलो, मला पत्ता काही सापडणार नाही. अरे कल्ला का हे जाहू बाईचं गावाच पोरीचं वार्ता करतो आहे. पत्ता कोणाला विचार? अरे हे जर थोडस गंमत घेऊया. काय शोधायला आला हाय रे तू? एक त्रास देऊ का तुम्हाला? आता मगापासून कमी देतोय. एक पत्ता सांगा बरं. स्पीकर मी. पत्ता म्हणजे ऍड्रेस. अच्छा, ऍड्रेस. बरं आहे का, एवढा मोठा रोड आहे इथं, बांबाळाच्या बांबाळा. हो. रोड पार करायला गेलं गाड्या. गाड्या मध्ये अजिबात जाऊ नको ना, भंग होशील आणि पंग होशील. काय सांगतात? रोड एवढा, पलीकडे जायचं कसं बरं? पलीकडे जायचं आहे. हा, पलीकडे जायचं. एकदम कन्फर्म जायचं आहे. जायचं. नाही जाऊ शकत. काहून नाही जाऊ शकत? का? अरे मी इतके वर्ष झाले तिकडे नाही गेलो तर. हा. हो. आणि मग तिकडे एवढे लोक दिसायला लागले, ते रस्त्याच्या पलीकडले लोक तिकडे कस काय गेले? ते तिथेच राहतात, तिथेच खातात, तिथेच मोठे झाले, तिथेच कॉलेजला जायला लागले, तिथेच शाळेत जायला लागले. तिथले हिते नाही येत आणि हितले तिथे नाही जात. म्हणजे त्यांचा जन्म तिकडचा आहे? हो, तिकडचा जन्म आहे. तसा आहे देवा. असा. पण तुला काय पाहिजे आहे नेमका? काय पाहिजे ते? जाऊबाईचं गावाचं काय बोलत होता तू? अरे बाबा, जाऊबाई गावात. हा, त्या मुली आमच्या इथं मुंबईमध्ये आल्या. जाऊबाई गावात कार्यक्रम माहिती तुम्हाला? ते जाऊबाई गावाचा तो तुमचा जो शो आहे. हा हा. अरे एकदम जबरदस्त आहे रे. तुम्ही शो बघताय आमचा? अरे काय जबरदस्त शो आहे तुमचा. काय आवडलं त्याच्यातलं मग? ते जो तो जो आहे फेटेला दाढीवाला माणूस. फेट्याला दाढी? असं कोण नाही बाबा आमच्याकडे. अरे नाही का, तो इथे 2 करवंट घेऊन असा येतो. हा येतो आहे तो. येड्या, तो आमचा राणा आहे, राणा. त्याला जर कळलं ना बाबा, तालमीत जातो, पैलवान येतो, असा मूगदल फिरवल्यावानी फिरून फेकून देईन तुला. ते माहितीये? बरं, त्याच्यामध्ये ते बाळू जाऊ दे, ते काळू एक नावाचा आहे, तो आवडतो का? बालूचा परफॉर्म जबरदस्त करतो तो. काळूचं म्हणलं. म्हणजे मला सांगायचं आहे, म्हणजे बालूला जेवढा चान्स देता तुम्ही, तेवढा कालूला पण बोलायला द्या. हो ना. फार माय मनातलं बोलले. देणार. बरं जाऊ दे. आमच्या त्या मुली आहे ना, त्या सगळ्या मुली मुंबईला आलेल्या आहेत. अशा मुंबईमध्ये आल्या? अरे इडा आहे का खुला आहे? काय झालं? अरे मुंबईची हवा तो हरायला माहित नाही. एकदा जर माणूस मुंबईत आला तर परत आपल्या गावाला जात नाही, म्हणजे त्याला जावं वाटत नाही. तसं नाही बाबा. हा, आमच्या मुली नाही का, त्या आता गावची संस्कृती शिकल्या माहितीये का. आता त्यांना गावात जास्त करमते मुंबईपेक्षा. ते फक्त तिथल्या काही आमच्या माता भगिनी आहेत, त्यांनी कधीच मुंबई पाहिलं नाही. त्यांना विमानात बसून त्यांनी मुंबई दाखवायला आणलं, पण ते जाणार आहे परत. त्या परत जाणार आहे गावाला? गावी राहणार आहे. तुम्ही त्यांना भेटले ना, मग तुम्हाला तुमच्या गावचं महत्व कळत माहितीये का. गावचं महत्व? हा, म्हणजे त्या तिकडेच राहणार आहे परत, असं मुंबईला नाही येणार त्या कधी. गावाकडेच राहणार? गावीच राहणार आहे. हा, मला पण आता बहुत टाइम झाला मी गावाला गेलो नाही. 20 वर्ष 25 वर्ष झाला गावाला गेलो नाही. माझ्या आई आणि माझ्या बाबांना मी फक्त पत्र लिहित होता. मध्ये 3-4 वर्षापूर्वी माझ्या छोट्या बहिणीचा लग्न पण झाला. त्या लग्नाला पण मला जायला नाही मिळालं. नाही भेटला. येतो गावचा कधी कधी असा आठवण येतो की नुसता पैसा पाठवून होत नाही. जबरदस्त पत्र लिहिलं होतं एकेकाने. तो एपिसोड पाहिला, टचकन डोळ्यात पाणी आला.
तो एपिसोड मनामध्ये घर करून गेला. तुला सांगतो कालू, तुझ्या जाऊबाईचं गावात आहे ना, आता मी पण माझ्या गावी जाणार, माझ्या आईला भेटणार, माझ्या बहिणीला भेटणार, माझ्या गाववाल्यांना भेटणार. आणि ह्या शोमुळे झाला काय माहिती का, आता मला सारखा सारखा गावी जाऊ वाटतो. जाऊ वाटतं ना. हो जाऊ. हीच तर आमच्या मुलींची खरी ताकद आहे. त्यांनी गावच्या मातीचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं. नाही एकदम जबरदस्त किती ना गावची आठवण. हा जाऊ बाई गावात. तर मंडळी, आपण म्हणतो मुंबई वेगाने धावणारी आहे, तसंच मुंबई काळाच्या सोबत धावणारी सुद्धा आहे. त्यामुळे मुंबईकरांना वेग जास्त प्रिय आहे. धावपळ करत धडपडते, पण त्यांची स्वप्न पूर्ण करत राहते. स्वप्न पूर्ण करता करता नवीन लग्न झालेले जोडपं स्वतःचे सण साजरे करायला विसरत नाहीत. मी पण नाही विसरलो. अशा नवीन जोडप्याचा महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर, जी श्रावणात असते. चला तर मग, तर या मंगळागौरीचा परफॉर्मन्स सादर करायला येते आपल्या समोर स्नेहा आणि त्यांच्या जोडीला पूनमताई. बाई ग, गवर किती गोड लाजली ना. हो, गौरीला आता आपण चहा पाणी करूया का? हो हो, चला चला. चहा बाई चहा, गवती चहा, मैत्रिणी मैत्रिणींची फुगडी पहा. पहा तर पहा, उठून जा, दंड फुगडी खेळायला जागा द्या, तुम्ही जागा द्या. दंड फुगडी दंडाची, गाईल माझ्या धीराची, दांडावरून जाईन ग, फुलपाखरू घेऊन येईन ग. ए आता किस बाय किस खेळूया का ग आपण? हो हो खेळूया. किस बाय किस, दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड, आणिक तोड बाई आणिक तोड. किस बाय किस, दोडका किस, माझ्याने दोडका किसवेना, दादाला बायको गौसेना, केली होती लुळी पांगळी, तीच आणि त्याचं जमेना. किस बाय किस, दोडका किस, किस बाय किस, दोडका किस. अक्काबाईचा कोंबडा, शेतीबाईचा कोंबडा, आला माझ्या दारी, पाजीन त्याला पाणी, घालीन त्याला चारा. कुकुचकू बाई कुकुचकू, कुकुचकू बाई कुकुचकू, कुकुचकू बाई कुकुचकू. पूनमताई, कसं वाटलं आज? खूप छान वाटलं की मी अगोदर थोडी घाबरली होती, पण नंतर मी करायला गेली, मला आलं. तुम्ही जे काही ठरलं होतं की नाही आपण आता मुंबईत जातोय आणि मुंबईत जायचं जर आपल्याला चान्स मिळतोय, तर काय अनुभव सांगाल? मुंबई रुजते की नाही, का जायची घाई लागली? थोडं वाटतं फिरावंसं, पण मुलींची खूप काळजी येते. मुलींची का आठवण येते मुलींची? हो. पण मला असं वाटतं मुलींनीच सांगितलं ना तुम्हाला जा म्हणून. हो, जा आई, जगून ये. घेऊन जा माझ्या मम्मीला बोलले. काय करत असतील मुली आता? आई माऊलीची माया, अनमोल माया. कधी मुलींना सोडून एवढे दिवस राहिला होता? कधीच नाही. मला असं वाटते, तर तुम्ही रडू नका. का सांगू का, तुम्ही हे जे सगळे क्षण आहेत ना, हे सगळे घेऊन जा आणि त्यांच्यावर इतकी मजा करा नंतर शेअर करून. त्यांच्यावर सगळे तुम्ही जे काय जे क्षण घालले इथे, सगळ्याशी साठवून ठेवा. ते खूप आनंदित होती त्याच्या मम्माला टीव्हीवरती बघून. होय ना, नक्कीच होतील. आणि त्यांना हे असं, मम्मी हे असं पण करते, असं म्हणतील त्या. मुलींना खूप आवडेल, पण मिस्टरांना आणि सासूबाईंना काय माहिती आवडते का? आवडणार ना, का नाही आवडणार? फिरायला गेले का असे नाचायला गेले. तुम्ही दोघींनी
या. आपला उद्देश मुंबईत येऊन साध्य झालेला आहे. मुलींनी जी जबाबदारी घेतली होती की जे आपल्या गावचे पाहुणे आहेत त्यांना मुंबई दाखवायची, ती जबाबदारी ती बखुबीने पार पाडतायत. तर मंडळी, तुम्हाला मजा आली की नाही? आणि अशी जर मजा अजून बघायची असेल तर पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम गावात.